नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात। अंबरनाथ अकोटमधलं एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या युतीचं प्रकरण ताजं असतानाच आता अशीच आणखी एक युती समोर आली आहे। बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि एमआयएम अशी नवीन युती साकारली आहे। गटनेता निवडीसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आलेत आणि या नवीन गटात नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 16 तर शिवसेना शिंदे पक्षाचे 2, एमआयएमचा 1, अपक्ष 4 अशा 24 जणांचा समावेश आहे। यामधून गटनेतेपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंकेची निवड करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे याच एमआयएम सदस्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, आता ही नवी युती साकारण्यात आलेली आहे एमआयएम, शिवसेना आणि राष्ट्रवादी। कशा प्रकारची समीकरणं असणार आहेत, काय अपडेट? बीडच्या परळी नगरपालिकेकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि जी निवडणूक झाली त्या ठिकाणी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रितरित्या महायुती पूर्णपणे ताकदीने त्या ठिकाणी लढत होती। मात्र निवडणूक झाल्यानंतर त्यांना यशही तशा पद्धतीने मिळालं। आता गटनेता निवड आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडीच्या अनुषंगाने जी बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गटनेता पदाची यादी दिली, त्या यादीमध्ये राष्ट्रवादीचे 16 नगरसेवक, त्याचबरोबर अपक्ष असलेले 4, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक असे एकूण 23 जे नगरसेवक आहेत याची यादी आणि याचा गट तयार करण्यात आला आहे। तो गट जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदवण्यात देखील आला आहे। त्यामुळे आगामी कालावधीमध्ये आणि विशेषतः जी भाजप नगरपालिका निवडणुकीमध्ये सोबत होती, पंकजा मुंडे देखील सोबत होत्या, मात्र त्यांनी स्वतंत्र गट परळी नगरपालिकेमध्ये केला आहे। भाजपचे 7 आणि अपक्ष असलेले 2 असे मिळून 9 जणांचा एक गट आहे। तर त्याचबरोबर काँग्रेस आणि तुतारी गटाचे जे काही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 नगरसेवक आहेत ते स्वतंत्र पद्धतीने तटस्थ भूमिका घेतात। यावरून आता पुढचं राजकारणाचं समीकरण देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जे भाजप निवडणुकीमध्ये सोबत होतं ते मात्र आता सोबत नाही का, असा देखील सवाल उपस्थित होतो। आणि यामध्ये एमआयएम, ज्या एमआयएमनं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरती टीकास्त्र टाकलेलं होतं, त्या ठिकाणी सभा देखील मोठ्या नेत्यांच्या झालेल्या होत्या आणि तीच एमआयएम आता निवडून आल्यानंतर जर राष्ट्रवादी सोबत जाणार असेल, जरी हा तात्पुरता समझोता असेल, स्थानिक पातळीवरचा समझोता असेल, मात्र त्याचे परिणाम जर पाहिले तर राज्य पातळीवरती होताना पाहायला मिळतात। अंबादास दानवे यांनी देखील या युतीच्या संदर्भामध्ये ट्विट करून पोस्ट केलेलं आहे की भाजप त्या ठिकाणी राष्ट्रवादी त्याचबरोबर शिंदे गटाला जर परळीमध्ये एमआयएम चालत असेल तर मुंबई आणि ठाण्यामध्ये का चालत नाही, असा देखील सवाल उपस्थित केला। त्याचबरोबर यांचे जे चेहरे आहेत ते कशा पद्धतीने आहेत याचा देखील सवाल उपस्थित केला। त्यामुळे आगामी कालावधीमध्ये अशा पद्धतीने जी युती करण्यात आली, अशा पद्धतीने जो गट तयार करण्यात आला आहे, त्याचा परिणाम काय पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच सुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी आता पाहणार आहोत। भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे। हातात तुणतुणा घेऊन थांबलेल्या मास्तरसारखी अवस्था भाजपची झाल्याची टीका देखील जयंत पाटील यांनी केली आहे। एक सहज सांगतो, ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, ये सांगायचे की नाही, खाने न दूंगा खाऊंगा न खाऊंगा न खाने दूंगा, यासाठी ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे। असा प्रॉब्लेम आहे सगळं। आता राग येईल, पण भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता, पिंजरा नावाचा सिनेमा होता, त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली। मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहायला लागला, तशी अवस्था झालेली आहे। जळगावात प्रचारादरम्यान गुलाबराव पाटलांनी मुंबई पालिकेच्या निकालाबाबत भाष्य केलंय। मुंबईची महापालिका ही मराठी माणसाच्या ताब्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच मुंबईत मराठी माणूसच महापौर होणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींचं प्रेम आमच्यावरच असल्याचं भाष्य पुन्हा एकदा केलंय।
ते एकत्र आलेले आहे आणि मुंबईची महानगरपालिका कोणाच्याकडे जाऊ शकते. महायुतीच्या ताब्यात येणार, मराठी माणसाच्या ताब्यात येणार आणि मराठी माणूस महापौर होणार. लाडक्या बहिणीचा नेमका कौल कोणाकडे असणार? लाडक्या बहिणीचं प्रेम आमच्यावरच आहे. मग किती जागा निवडून येऊ शकता महायुती जळगावमध्ये 70 पार करू. नांदेड महापालिकेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. एका जाहीर सभेत भाजप खासदार अशोक चव्हाणांनी पक्ष सोडून गेलेल्यांना थेट इशारा दिलाय. जे मला सोडून गेले ते बर्बाद झाले, माझ्या नादी लागू नका, नादी लागलं तर असं होतं असं म्हणत चव्हाणांनी इशारा दिलाय. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय. चोराला चोर म्हटलं तर कुणाला वाईट वाटत असेल तर नाईलाज असल्याचं म्हणत त्यांनी चव्हाणांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. जे गेले जाऊ द्या, हो काय फरक नाही, पण एक गया दूसरा आया. जाएगा नहीं ना बाबा किधर? नहीं, तू गया तो गड़बड़ हो जाएगी. जो गया वो बर्बाद हो गया, जो छोड़ के गया वो बर्बाद हो गया. आणि त्यामुळे मी त्याला म्हणतो, माझ्या नादी लागू नका, लागलं तर हे होऊन जा असं म्हणतो. लोक माझ्या बरोबर आहेत, मनापासून आहेत, लोकांना साथ मी दिलेली आहे. आम्हाला टीका करायला कोणावरही वेळ नाही. चोराला चोर म्हणलं तर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. नांदेड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या जागा बिल्डरच्या घशात कोणी घातल्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आपोआप टीका करायचं कमी होईल. निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी मी खचलेलो नाही. मी आमदार नाही, पण एका नाही तर 2-2 आमदारांचा बाप आहे. सरकार माझं आहे आणि जालन्याच्या विकासासाठी जितका निधी लागेल तितका खेचून आणण्याची धमक माझ्यात आहे, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. त्यावर काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंनी निशाणा साधला. मी आमदार नाही, पण आमदारचा बाप आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि एका आमदारचा बाप नाही, 2 आमदारचा बाप आहे. 2 आमदारचा बाप आहे. आणि मला आमदारचा बाप जरी नसतो तर मी पार्टीचा लहानपणचा कार्यकर्ता आहे. सरकार माझं आहे. जालन्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मागितला. राज्याला आले ते आम्ही 48 खासदारांनी जिथं आणले. त्याच्यामुळे केंद्राचं येणारं जे बजेट आहे तेव्हा आता काय रावसाहेब दानवे सभागृहात बसतात आणि बजेट आणतात का? लोकांना बुमरँग करायचा विषय आहे. त्याच्यामुळं असं वळण द्यायचं. मला त्याच्यावर एकच गोष्ट सांगायची, यांनी किती खोटे कामं केले. आदरणीय पंतप्रधान सारख्या माणसाला सांगितलं 2024ला की आमचं ड्रायपोर्ट पूर्ण झालं आणि ड्रायपोर्ट पूर्ण झाल्यावर त्याचं उद्घाटन करा. मोदीजीने पण त्याचं उद्घाटन केलं. अजूनही ड्रायपोर्ट चालू झालं नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आता एकमेकांवर थेट हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. पिंपरीत पूर्वीचे वैभवाचे दिवस दाखवायचे असतील तर आमच्या शिलेदारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी त्यांनी जोरदार टीकाही केली आहे. गुंडगिरी करणाऱ्यांना मी पाठीशी घालणार नाही आणि माझ्या नादाला कोणी लागलं तर मी त्याला सोडत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावर आता भाजप आमदार महेश लांडगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत अशी घणाघाती टीका महेश लांडगे यांनी केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि महेश लांडगेंमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय. पुन्हा जर पिंपरी चिंचवडकरांना पूर्वीचे वैभवाचे दिवस दाखवायचे असतील तर तुम्ही ह्या महानगरपालिकेमध्ये जिथं जिथं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत, सुरक्षित सांगवी करण्याच्या करता, पारदर्शक कारभार करण्याच्या करता ह्या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या. मी इथली दादागिरी, गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या, मी मोडून दाखवीन. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी. एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या लाडक्या बहिणी आहेत.
अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढते. आज पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांच्या प्रचार सभेत अजित पवार आणि रोहित पवार हे काल एकत्र आले होते. मात्र पवार काका पुतण्यांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं. रोहित पवार मंचावर आले तेव्हा अजित पवार मंचावरच होते. मात्र दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं नाही. तसंच मंचावरून खाली जाताना देखील दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी काका पुतण्यांमधला दुरावा काही कमी झालेला नाही. एकीकडे पवार काका पुतण्यांनी एकमेकांकडे पाहणं टळलं असलं तरी याच सभेत KGF सिनेमाचा दाखला देत रोहित पवारांनी लांडगेंवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचं मात्र कौतुक केलं. तुम्ही कधी बघितला KGF नावाचा पिक्चर बघितलाय का? लय भारी पिक्चर आहे बघायला, लय भारी. त्याच्यामध्ये गरुडा नावाचा एक माणूस आहे, गरुडा बघितलाय? केस बीस असे लांब. अहो या भागामध्ये 2 गरुड आहेत, एक दाढीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा. जसं KGF मध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये एक रॉकी भाई नावाचा माणूस आला होता. काय केलं त्यांनी? सर्वसामान्य लोकांची बाजू मांडली. गुंडागर्दी असेल तर ती आपल्याला संपवायची, मक्तेदारी असेल तर ती संपवायची. आजच्या या परिस्थितीमध्ये, या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये रॉकी भाई या भागाचा जर कोण असेल जो सर्वसामान्य लोकांची बाजू घेतो तो म्हणजे आपले अजित दादा. सांगवीकरांनो, ही सगळी जण स्वतःच्या स्वार्थाकरता गेलेली आहेत. यांना काही तुमच्याशी घेणं देणं नाहीये. 92 पासून आजपर्यंत अजित पवार चांगला नेता होता आणि एका रात्रीत असा काय चमत्कार घडला की अजित पवार बेकार व्हायला लागला आणि हे तिकडे निघून गेले. आज त्यांचं नेतृत्व कोण करणार आहे? अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सिस्पे घोटाळ्यावरून राजकारण तापले. प्रचार सभेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारो कोटींच्या सिस्पे घोटाळ्याची CBI चौकशीची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या गृहमंत्र्यांशी चर्चा करून तपासाला दिशा दिली जाईल असं आश्वासन दिलं. मात्र या मुद्द्यावरून खासदार निलेश लंके यांनी विखे पाटलांवर पलटवार केला. जो सिस्पेचा घोटाळा आहे त्याबाबत चौकशी सखोलपणे चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी कोणी हा घोटाळा केला त्यांना त्या ठिकाणी अटक केली पाहिजे आणि त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजे. ज्यावेळेस सिस्पेचा घोटाळा झाला त्या सिस्पेच्या घोटाळ्यामध्ये सर्वात प्रथम मी काही ठेवीदारांना घेऊन आदरणीय पवार साहेबांना एक पत्र दिलं. मी एक मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं आणि माझ्या पत्राला रेफरन्स म्हणून पवार साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्याला पत्र दिलं. कारण सिस्पेचा घोटाळा हा एक राजकीय विषय न करता सर्वसामान्य लोकांचे पैसे काढून दिले पाहिजे, ही आम्हाला भूमिका आहे. आमची विनंती साहेब असे की या हजारो लोकांच्या ज्या काही गुंतवणूक त्या ठिकाणी बुडाली, 5-5 हजार कोटी रुपये साहेब त्यात गुंतलेले आहेत. आमची मागणी आहे की आपण CBI मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे. हे खरं आहे, काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातून गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे. त्यांना आम्ही सोडणार नाही. तुमची जी मागणी आहे की याला CBI कडे दिलं पाहिजे, निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे CBIच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरिबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरिबाचा पैसा परत आणून तो गरिबाला परत द्या.